नमस्कार. या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं आहे. आम्ही श्री शिवशंभू मित्र मंडळातर्फे तुमचं स्वागत करतो. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती करत असतो. आम्ही स्वतः पहिला तो किल्ला बघून येतो आणि मग तशी इथे प्रतिकृती बांधण्याचा प्रयत्न करतो. आपण आता किल्ल्याची पाहणी करूया. इथे आपण पाहिलात तर आपल्याला पहिला दिसतो जीवीचा दरवाजा. हा किल्ल्याचा सर्वात पहिला प्रवेशद्वार आहे आणि तो हा बघा आणि हा जो प्रवेशद्वार आहे हा सर्वात छोट्या उंचीचा प्रवेशद्वार आहे. ह्याचं कारण असं की शत्रू सैन्यामध्ये जर हत्ती असतील तर ते सहज किल्ल्याच्या आतमध्ये म्हणजे मेन मुख्य दरवाजापर्यंत पोहोचू नयेत म्हणून हा पहिला प्रवेशद्वार सर्वात छोटा करण्यात आला. जीवीचा दरवाजा, हत्ती जाऊ नये म्हणून. ओके. तसं इथून आपण पुढे आलो की हा किल्ल्याचा आपल्याला मेन दरवाजा दिसतो, ज्याचं नाव आहे गोमुखी दरवाजा. गोमुखी दरवाजा म्हणजे काय तर गायीच्या तोंडाचा आकार असणारा हा दरवाजा. आपण जर वरून बघितला तर त्याचं गायीचं तोंड जसं असतं तसा तो दरवाजा आहे. त्याचं कारण असं की जर पहिला दरवाजा तोडून हत्ती वगैरे आतमध्ये आलेच तर मग आतल्या दरवाजाचं संरक्षण कसं व्हावं. तर हा जो टर्न दिलाय त्यामुळे होतं काय की हत्ती जर जोरात धावत आला तर टर्नवर त्याची स्पीड स्लो होते आणि तो आतल्या दरवाजाला जोरात ठोकर देऊ शकत नाही. त्यामुळे आतला दरवाजा आहे तो पूर्णपणे सुरक्षित राहतो. म्हणून महाराजांची अशी रचना होती की दरवाजा हा गोमुखी रचनेत असावा. पुढे आपल्याला आतमध्ये बरोबर समोर सदर दिसते. सदर म्हणजे पूर्वीचे जे न्यायनिवाडे आणि महाराजांच्या बैठकी वगैरे असायच्या ते या सदरेवरती केल्या जायच्या. त्याच्याच बाजूला आपल्याला तोफगोळा दिसतो. अजूनही या किल्ल्यावरती जुन्या काळाचे म्हणजे महाराजांच्या काळीचे तोफगोळे आणि तोफा सुद्धा अजूनही ते शाबूत परिस्थितीत आपल्याला दिसतात. तिथूनच पुढे आल्यावर आपल्याला हा किल्ल्यावरचा बालेकिल्ला दिसतो. बालेकिल्ल्याच्याच आतमध्ये आपल्याला एक मोठी टाकी दिसते. जेव्हा किल्ल्याचं बांधकाम चालू होतं तेव्हा किल्ल्याच्या बांधकामासाठी जे दगड लागणार होते ते त्या मोठ्या टाकीत काढण्यात आले होते. त्या टाकीमध्ये वर्षाचे 12 महिने पाणी नसतं, पण जेव्हा पावसाळ्याचा सीझन असतो तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण पाणी असतं. तसंच त्याच्या पुढे आपल्याला बरोबर एक धान्य कोठार दिसतो. धान्य कोठारमध्ये वर्षाचे 12 महिने धान्याचा साठा असावा म्हणून हे धान्य कोठार करण्यात आले. हे चारी बाजूने पॅक असतात आणि काही काही ठिकाणी त्याच्यावरती खिडक्या असतात की धान्याचा साठा किती आहे तो बघण्यासाठी. तसंच आपल्याला इथे पुढे बुरुजाकडे जाणारे भुयारी मार्ग दिसतात. एक जो भुयारी मार्ग आहे तो गडावरून डायरेक्ट खालती येतो आणि दुसरा भुयारी मार्ग आपल्याला पुढच्या टेहळणीच्या बुरुजाकडे घेऊन येतो. तसंच या किल्ल्याचा इतिहास आहे. 800 वर्षांपूर्वी राजा भोज II यांनी या किल्ल्याची बांधणी केली. त्याच्यानंतर 1653 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला. त्याच्यानंतर इंग्रज आणि पोर्तुगीज यांनी हा किल्ला जिंकायचा खूप प्रयत्न केला, पण किल्ला एवढा अवाढव्य होता आणि याची मजबूत तटबंदी असल्यामुळे त्यांना काय तो किल्ला जिंकता आला. या किल्ल्याच्या बरोबर मागे पाण्याच्या आतमध्ये कातळाची एक भिंत आहे. ती भिंत जी आहे ती तासण्यात आली. त्यामुळे होतं काय जर शत्रू सैन्याचं जहाज पुढे आलंच तर ते त्या भिंतीला आपण तिथेच फुटून जायचं. त्यामुळे जे तोफगोळ्यांचे मारे असायचे ते किल्ल्यापर्यंत पोहोचायचे आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने जे ते पूर्णपणे संरक्षण व्हायचं. त्याच्यानंतर ह्या किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी होती ती दर्या सारंगवीर कान्होजी आंग्रे यांच्याकडे देण्यात आली आणि त्यांनी मग या किल्ल्यावरूनच स्वराज्याचं आरमार जे होतं ते मजबूत करायला सुरुवात केली. असा या किल्ल्याचा इतिहास. खूपच छान, खूप छान.